हं, बोला. मला ही रूम दिली. ही? कोणी? कोणी म्हणजे? स्टाफने? आत्ता कोण आहे रिसेप्शनवर? म्हणजे कोणी का असेना, मला ही रूम दिली आहे त्यांनी. बाय द वे, त्यांचे नाव गीता आहे. बाकीच्या तिघी चौघी झोपल्या आहेत. दार उघडणारी मुलगी खळखळून हसली ऐकून. गीता होय, ही ये आते. इतक्या रात्री इथे कोणाला रूम अलॉट करत नाहीत ना, म्हणून चौकशी केली. किती 11:45 वाजलेत ना. आता नवीनच प्रवेश करणारी मुलगीही हसली काहीशी. खरं तर तिला पहिल्या नजरेत ही दार उघडणारी मुलगी विशेष आवडली नव्हती. स्वतःच्या मालकीची रूम असल्यासारखं क्वेश्चनिंग करत होती. मात्र पहिल्याच दिवशी, खरं तर पहिल्याच रात्री, फर्स्ट इम्प्रेशनवर अवलंबून असलेले वर्तन नको म्हणून तिने आपला हात पुढे केला व म्हणाली, पायल राजपूत, इथे जॉब मिळाला आहे मला. तुम्ही? समोरच्या मुलीने रूममध्ये इकडे तिकडे गोंधळून बघितले आणि म्हणाली, किती जण दिसतायत तुला इथे? तुम्ही काय तुम्ही? फार तर 2-4 वर्षाचे अंतर असेल आपल्यात. सरळ ये म्हण. मी विलासिनी. यू कॅन कॉल मी विलू. हाय विलू. हाय पायल. कम इन. कम ऑन इन. पायल आपल्या 2 बॅग्स आणि एक पर्स घेऊन आत प्रवेश करती झाली. वर्किंग वुमेन्स हॉस्टेल होते ते. तिचे तेथे प्रॉपर बुकिंग झालेले होते. पण ट्रेन लेट झाली होती. 8ला पोहोचणारी पायल 11:15ला पोहोचली होती. तिला कसलीही काळजी नव्हतीच, कारण आपण लेट होणार वगैरे तिने आधीच फोन करून कळवून ठेवलेले होते. पण प्रत्यक्षात ती आली तेव्हा तिचे इतके थंडे स्वागत झाले आणि रिसेप्शनवर अशी काही रुक्ष वागणूक मिळाली की तिला वाटले तिने घोर अपराधच केलेला आहे. एक तर रिसेप्शनवर चौघी होत्या आणि त्यातील तिघी झोपलेल्या होत्या. जी एकमेव वया जागी होती ती उपकार केल्यासारखी वागत होती. पहिल्याच दिवशी वादविवाद नकोत म्हणून पायलनं जरा नमतं घेतलं. वास्तविक या तिथे कामाला असलेल्या बायका आणि पायल तेथील ग्राहक. पण टिपिकल हॉस्टेलचे वातावरण निर्माण करण्यात स्टाफ यशस्वी ठरलेला होता. 309 नंबरची खोली आपली आहे हे कळल्या क्षणी पायलने गीताकडे असलेली नजर वळवली आणि 309कडे चालू लागली. 309चे दार वाजवले तर हे विलासिनी नावाचे प्रकरण. 11:15 वाजले म्हणून काय? ही खोली स्टाफने दिली आहे ना. ही कोण आक्षेप घेणार? असो. पायल आत गेली. खरे तर प्रवासानं थकलेली होती. त्या क्षणी तिला विलासिनीने रूममध्ये ठेवलेला टी मेकरही दिसला. पण आल्याच्या दुसऱ्याच मिनिटाला कसं म्हणायचे की मी चहा घेते. पायल काहीच बोलली नाही. दोन्ही बॅग्स तिने रिकाम्या बेडच्या पलीकडे कशाबशा ठेवल्या. पर्स बेडच्या एका कोपऱ्यावर फेकली आणि शूज काढायला वाकली. अचानक चमकली. विलासिनीच्या बेडखाली काही लाल डाग होते. पायल डिस्टर्ब झाली. आल्यापासून नीट काहीच वाटत नव्हते. विलासिनीकडे न बघताच स्वतःची पर्स घेऊन पायल बाथरूममध्ये गेली. बाथरूम स्वच्छ आहे हे बघून तिने एक सुस्कारा सोडला. पायल नीटनेटकी असावी असे तिच्या मनात आले. घरची फार आठवण येत होती. मध्येच पायलला गीताची आठवण आली. इतका वृक्षपणा का? आपण काय अपराध केलाय? ट्रेन लेट झाली यात आपली काय चूक? पण तिला राहून राहून काहीतरी खटकत होते. जे खटकत होते ते गीतापाशीच नेत होते. 309 असे म्हणताना गीताच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळे भाव आलेले होते. ही तरी त्या रूममध्ये जाते की नाही असं काहीसे भाव ते असावेत असे बाथरूममध्ये असताना पायलला वाटून गेले. रूम तर ठीकठाक होती. विलासिनी ही खेळकर स्वभावाची होती. पायलला पुन्हा ते लाल डाग आठवले. असेल काहीतरी असा विचार करून पायल फ्रेश होऊन बाहेर आली. विलासिनी तिच्या बेडवर लोळत काहीतरी वाचत होती. मी साधारण 12ला झोपते. तू आजच आलीस. तुला यायला उशीर झाला म्हणून थोडी लेट झोपत आहे मी. इथे खाली एक कॅन्टीन आहे. ते रात्री 10ला बंद होते.
नंतर काही मिळत नाही. पाणी वगैरे हवे असेल तर ते तिथे आहे. उद्या सकाळी 6 वाजता चहा येईल. त्यावेळी तू टोस्ट वगैरे मागवू शकशील. तोवर निवांत झोप. मी सकाळी 8ला बाहेर पडते. संध्याकाळी परत येते. तुला काही खायला वगैरे लागत असेल तर त्या गोष्टी मी तू रूममध्ये आणून ठेवू शकतेस. मी ते खाणार नाही हां. ऑफर केलीस तर नक्की घेईल. माझ्याकडे मात्र काही नसते. मी दिवसातून 3 वेळा खाते. सकाळचे आणि दुपारचे खाणे बाहेर होते. रात्रीचे कॅन्टीनमधून मागवते. दॅट्स इट. तो टी मेकर आहे. त्याला हात लावू नकोस. शॉक बसतो. काय बिघडले आहे काय माहीत नाही. निवांत झोप. आणि हो, मध्ये जाग आलीस तरी उठून बसू नकोस. पडून राहा. शेवटचे वाक्य महाविचित्र होते. पायलला असली वाक्य ऐकायची सवय तर नव्हतीच, पण एरवी तिने असे बोलणाऱ्या मुलीला स्वतःच्या खोलीतून हाकलून दिले असते. कोण तुझ्या टी मेकरला हात लावते असा विचार करून पायल बेडवर आडवी झाली. डोळ्यासमोर 1760 गोष्टी येत होत्या. घरून निघताना सगळ्यांचा घेतलेला निरोप, ट्रेन पकडणे, ट्रेनचं मळकट, दमवणारा प्रवास, अर्धवट झालेले खाणेपिणे, ट्रेनमधील सहप्रवासी, रिक्षाचा प्रवास, गीताचा चेहरा, लाल डाग, पिलासिनीचे उगीच अधिक स्पष्ट वागणे, सगळेच. पायल घरच्यांचा विरोध पत्करून महानगरात आली होती. पहिलीच वेळ होती ही असे राहण्याची. आड्याकडे, भिंतीकडे, टी मेकरकडे, बाथरूमच्या दाराकडे आणि अधूनमधून विलासिनीकडे बघत झोपेची आराधना करणाऱ्या पायलला शेवटी निद्रादेवी प्रसन्न झाली. तिच्या नकळत तिचे डोळे मिटले. आजूबाजूला सगळे काही शांत शांत होत गेले. सुमारे 5-1 मिनिटांनी डोळ्यावर येणारा प्रकाशही गेला. बहुधा विलासिनीने लाईट बंद केला असावा. अंगावर घेतलेली पांघरून उकाडा होत असल्यामुळे लाथीने सोडवत पायल एका कुशीवर वळली. पंख्याचा धीरगंभीर आवाज आणि अर्धवट उघड्या खिडकीतून येणारी सुखद झुळूक पायलला मस्त डुलकी देऊन गेली. किती वाजले असावेत हे पायलला कळले नाही. झोपून सुमारे 2 तास झाले असावेत असे तिला वाटले. उठून मोबाईलमध्ये किती वाजले आहेत ती बघावी इतका उत्साह राहिला नव्हता तिच्यात. खोलीत प्रकाशाची एक तिरीप तेवढी येत होती. मगाशी वृक्ष आणि आपुलकीचा अभाव असणारी अशी वाटलेल्या खोलीला आता गूढता प्राप्त झाल्यासारखी पायलला वाटले. तिने 2-3 वेळा कूस बदलली. आता पुन्हा डोळा लागत नव्हता. आणखी 1-2दा कूस बदलली आणि पायल झटका वाजल्यासारखी डोळे उघडून समोरच्या भिंतीकडे बघत बसली. आताच तिने काहीतरी पाहिले होते. ते खरे असेल असे तिला वाटत नव्हते, पण ते खरे होते की नाही हे चेक करण्यासाठी पुन्हा कूस बदलून मागे पाहावे लागणार होते. जे करण्याची हिंमत तिच्यात राहिली नव्हती. एका क्षणार्धात असे काय झाले होते? कितीतरी वेळ पायल पांढऱ्या भिंतीकडेच बघत बसली. कितीतरी वेळ तिने स्वतःला समजावले की तिला जे पाहिल्यासारखे वाटले ते खरे नसणार. तो तिला झालेला भास असावा. पण हे चेक कसे करायचे? चेक करण्यासाठी कूस बदलून मागे पाहावे लागणार होते. आणि नेमके ते खरे निघाले असते तर आपण काय करायचे हे पायलला समजत नव्हते. बराच वेळ कोणताही आवाज येत नाही आणि काहीच घडत नाही तपासल्यानंतर जणू काही वाटलेच नाही अशा थाटात सुस्तावलेले हालचाली करत पायल उतानी झाली. तिने डोळे मुद्दाम बंद केलेले होते. अजून ती पूर्णपणे उलट्या कुशीवर मुद्दाम वळलेली नव्हती. जवळपास 4-6 मिनिटे याच अवस्थेत झोपूनही काही होत नाही हे बघून ती हळूहळू वळली. डोळे बंद करूनच तिने कूस बदलली. कूस बदलूनही ती डोळे मिटूनच पडलेली होती. जवळपास 10 मिनिटांनी प्रचंड धीर करून तिने डोळे किलकिली केले. हळूहळू पूर्ण उघडले आणि तिला जे दृश्य दिसले ते पाहून दातखीळ बसायची वेळ आली. सर्वांगाला घाम फुटला. हातपाय उचलेनात. नजर त्या दृश्यावरून हलेना. खूप इच्छा असूनही पायलला हालचाल करता येत नव्हती. बराच वेळ तिने आपल्या हाताची बोटे वळून मूठ झाकणे आणि मूठ उघडणे यात यश मिळवले.
आता पावलेही किंचित हलू लागली. पायलचा श्वास आता जोरात सुरू झाला होता. तिची नजर खिळलेलीच होती. मनात कैक देवांचा धावा करून तिने कमरेत बळ आणले स्वतःच्या. दोन्ही हात मनगटापासून बेडवर दाबत ती कशीबशी उठून बसली. तिची नजर विलासिनीवर खिळलेली होती. डोळे विस्फारलेले होते. श्वास जोरात जोरात सुरू होता. खूप वेळ अशाच अवस्थेत असलेल्या पायलने शेवटी हिया करून विचारले, काय झाले? काय बघतेस? उत्तर नाही, काही नाही. समोरचे दृश्य काटा आणणारे होते. विलासिनी टक्क उघड्या डोळ्यांनी पायलकडे बघत होते. चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. तिची बुबुळे त्या डोळ्यांमध्ये नव्हती. पांढरे फटक डोळे पायलकडे रोखलेले होते. प्रकाशाच्या तिरिपीमुळे ते डोळे अगदी लख्ख दिसत होते. आपण गाढ झोपलेलो असताना शेजारी झोपलेली एक व्यक्ती टक्क जागी राहून आपल्याकडे नुसती पाहत राहते, ही भावना पायलला मुळापासून हादरवून गेली होती. विलासिनी उत्तर का देत नव्हती हे तिला कळत नव्हते. घामाने भिजलेल्या अवस्थेत पायल मागे मागे सरकत राहिली. नजर मात्र विलासिनीच्या चेहऱ्यावरून हटेना. शेवटी तिला भिंत लागली पाठीला. तिने बेडच्या कडांना हाताने धरले. किंचित अधिक बळ जमा झाले तशी ताडकन उभी राहिली. पार बाथरूमच्या दाराकडे गेली. उलटीकडे गेली असती तर रूमच्या दाराकडेही गेली असती. मात्र ते तिच्या लक्षात आले नाही. बराच वेळ ती बाथरूमच्या दाराची कडी हातात धरून उभी राहिली. विलासिनी थंड नजरेनं तशीच बघत होती. पायलला आता धाडस करणेच आवश्यक होते. एक एक पाऊल पुढे टाकत ती विलासिनीच्या बेडजवळ आली. विलासिनीच्या डोळ्यात तिचे डोळे गुंतलेले होते. शेवटी सगळा जोर एकत्र करून तिने विलासिनीचे खांदे धरले. विलासिनीला गदागदा हलवत तिने जागे केले. हडबडून विलासिनी जागी झाली. विलासिनीच्या तोंडून अस्फुट किंचाळी निघाली. नशीब ती हॉस्टेलमध्ये कुणी ऐकली नाही, नाहीतर रात्रीचा हंगामा झाला असता. मात्र ती किंकाळी ऐकून पायलच्याही तोंडून एक अर्धवट किंकाळी बाहेर पडली. विलासिनीने फाडकन पायलच्या तोंडात मारून हळू पण तीव्र स्वरात विचारले, काय काय झाले? का उठवलेस? का ओरडतीयस? पायल हतबुद्ध होऊन बघत राहील. विलासिनी तिला गदगदा हलवत राहील. बऱ्याच वेळाने पायल उद्गारली, तू तू माझ्याकडे कशाला पाहत होतीस मी झोपलेली असताना? गधडी, माझे डोळे उघडे राहतात झोपेत. तुझ्याकडे कशाला बघू? तू काही मुस्कान आहेस का? तू काही आदित्यची मैत्रीण आहेस का? तुझ्याकडे कशाला बघू? कोण मुस्कान अन आदित्य? हे 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 खाली लाल डाग कसले आहेत? मला बाहेर जाऊ देत. बाहेर? तुला माहित नाही? 309 बाहेरून लॉक करतात. काय? का? विलासिनी अभद्र हसली. तिने पायलच्या फाडकन थोबाडात लागवली. पायल मागच्या मागे तिच्या बेडवर पडली. किती वेळ गेलाही पायललाही कळले नाही. आजूबाजूला खूप आवाज वाढले. खिडकीतून प्रकाश येणे वाढले. पायलला जाग आली. डोके दुखत होते. तिने आरशात पाहिले. गालावर 5 बोटं उमटली होती. 9:30 वाजले होते. विलासिनी 8 वाजताच गेलेली असणार होती. तिथल्या पहिल्याच दिवसाची वाट लागली होती. रूमचे दार उघडून बाहेर काय चालले आहे हे पाहावे म्हणून पायल रूमच्या दारापाशी गेली. तर अचानकच खाडखाड आवाज होत दार बाहेरूनच उघडले. एक मावशी दारात उभी होती. त्या मावशीने पायलला पाहिले आणि किंचाळत रिसेप्शन पाशी गेली. रिसेप्शनवरच्या तिघीजणी धावत 309 पाशी आल्या. कधी नव्हे ते 309 साफ करायला आलेल्या मावशीला असे काय दिसले हे बघायला त्या धावल्या होत्या. दारात पायल उभी होती. एका स्टाफने विचारले, कोण तुम्ही? पायल राजपूत. काल रात्री इथे चेक इन झाली. का? रूम कोणी उघडली? विलासिनीने. का? एक स्टाफ भोवळ आल्यासारखं करू लागले. दुसरीने विचारलं, चेक इन कुणी केले तुला? चेक इन कुणी केले तुला? गीता. काय झाले काय पण? 309 बंद ठेवतो आम्ही. का?
आदित्य आणि मुस्कानने विलासिनीचा खून केला होता इथे, आणि गीताने पाहिले म्हणून तिलाही मारले होते. या वाक्याबरोबर पायलच्या पायाखालची जमीन सरकली.